मित्रांनो नमस्कार. मोठी बातमी समोर येत आहेत. मनोज जरांगे यांच्यासाठी अखेर ठाकरेंचा शिलेदार मैदानात. काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केले आहे. 29 ऑक्टोबरपासून आपण आझाद मैदानावर बेमुदत उपोषण मनोज जरांगे करणार आहेत. या आंदोलनात लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भाजपचे नेते जरांगेवर टीका करत आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी जाहीरपणे आपण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. चलो मुंबईची घोषणा देत संजय जाधव म्हणाले, जरांगे पाटलांची भूमिका ही समाजासाठी आहेत आणि ती स्वागतार्ह आहेत. या गोष्टीचे खासदार म्हणून मी समर्थन करतो. खासदार म्हणून मी देखील त्यांच्यासोबत आंदोलनात उतरणार आहे. कुठलीही अपेक्षा करू नका आणि उत्स्फूर्तपणे जरांगे पाटलांच्या मागे उभे राहा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. जरांगेंवर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की काही लोकांचे भुबू आहेत, जरांगे पाटलांच्या अंगावर घेत आहेत. पण जरांगे पाटील वैयक्तिक काही मागत आहे का तुम्हाला, असा सवाल देखील त्यांनी केला आहे. मनोजदादांनी जवळपास 4 महिन्यापूर्वी तारीख घोषित केली होती. मात्र निघायचं असताना सरकारच्या माध्यमातून म्हटले जात आहे की आंदोलनाला परवानगी नाही. याचाच अर्थ सरकार घाबरले असा टोला देखील संजय जाधव यांनी लावला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवली सराटी येथून मोर्चा निघाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार केला. तसेच आपला जाहीर पाठिंबा दिला. मोर्चामध्ये आपण देखील मुंबईला येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? खरोखरच मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आता सरकार घाबरले आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.